नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चातुर्मास कहाण्यांच्या सिरीजमधली 7वी कहाणी आहे कहाणी पिठोरीची. चला तर मग आजच्या कहाणीला सुरुवात करूया. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्ये दिवशी बापाचं श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासूनच त्याच्या सुनेचं पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस ती बाळंत होऊन तिचं पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असं 6 वर्ष झालं. 7व्या वर्षी तसंच झालं. तेव्हा सासरा रागवला. ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं. तिला रानात हाकलून लावलं. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथं तिला झटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण? इथं येण्याचं काय कारण? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्या करताच मी इथं आले आहे. झटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली कहाणी सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावणी अमावस्येच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजसासऱ्यांचं श्राद्ध असे. माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात. अशी 6 बाळंतपणं माझी झाली. 7व्या खेपेलाही असंच झालं. तेव्हा मामांजींना माझा खूप राग आला. ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळं 7 वर्ष उपाशी राहिला, तर तू घरातून चालती हो. असं म्हणून ते मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं. नंतर मी इथे आले. आता मला जगून तरी काय करायचंय? असं म्हणून ती रडू लागली. तशी झटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई, तू भिवू नको, घाबरू नको. अशी थोडी पुढं जा. तिथं तुला एक शिवाचं लिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल. तिथं एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या 7 आसरांना घेऊन तिथं पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे असं म्हणून विचारतील. असं विचारल्यावर मी आहे म्हणून सांग. त्या तुला पाहतील. कोण कोटची म्हणून चौकशी करतील. तेव्हा तू तुझी सगळी हकीकत त्यांना सांग. ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं. तिथून उठली, पुढं गेली. तो तिला एक बेलाचं झाड दिसलं. तिथंच ती उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं. तशीच ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. रात्र झाली तशी नागकन्या, देवकन्या, आसरांच्या स्वाऱ्या सुद्धा तिथे आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं. त्याचबरोबर ती खाली उतरली. ती मी आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या, देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा आसरांनी ती दाखवली. पुढं तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढं तिला हे व्रत सांगितलं. 64 योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रगट करायला सांगितलं. तशी तिनं विचारलं, ह्यानं काय होतं? आसरांनी सांगितलं, हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळ दगावत नाहीत, सुख समाधानात राहतात. पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावात आली. लोकांनी तिला पाहिलं. ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, तुमची सून घरी येत आहे. त्याला ते खोटं वाटलं. अर्धघटकेनं पाहू लागला. तो मुलं बाळ दृष्टीस पडली. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला, घरात गेला. मुठभर तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकले. हातपाय धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिनं ती सारी सांगितली. पुढं सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसह सुखानं ती नांदू लागली. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर कशी वाटली तुम्हाला कहाणी पिठोरीची? नक्की मला कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन विषयांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच छानशा माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.